आलोय थोरल्या बांधाच्या इकडं. कसं वाटतंय आपल्याला पचका झाल्यानंतर? त्यामुळे आता आम्ही काय करणार आहोत, गाण्यांच्या भेंड्या लावल्यात. ससा ससा लाल दुपट्टा त्याच्या लग्नात डम डम बेणवाच्या नाचते टन 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 टा. तर नमस्कार मित्रांनो, कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आणि आपला कोकणचा फुसक्या डॉन अथर्व खूप खूप स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण जाणारच जरा असाच फेरफटका मारतोय. म्हणजे ज्या काही गोष्टी आता फेरफटका मारताना तुम्हाला दाखवायला भेटेल त्या दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. सध्या आपण आहोत आपल्या थोरल्या बांधाच्या इथे. म्हणजे थोरल्या बांधाच्या इथं नाही आहोत सध्या, तर सध्या आपण आहोत मेढाशेताच्या इथे. बघू शकता मेढाशेत आधी पण तुम्हाला दाखवलं आहे खूप व्हिडिओमध्ये. आणि आता थोडी सनसेटची वेळ आहे आणि इकडं बघू शकता पाखरं जात आहेत त्यांच्या घरात. आणि तर आता आपण कुठं चाललो आहे? मस्जिदच्या आडव्यात. कुठली? मस्जिदच्या आडवी. मस्जिदच्या आडव्यात चाललो आहे ना. हो. तेच आता तिकडं जाणार आहोत. अक्षादा आपला ऑलरेडी गेला आहे तिकडं, त्यांचं जरा काम आहे. तर त्यांचेच अशी सोबत म्हणून आम्ही तिकडं चाललो आहे. अथर्व आधी काही जात नव्हता. का रे गेला नाहीस मगाशी? नाही, का नाही गेलास ते पण सांग. उचट होती. भीती वाटत नाही? ह्याला कंटाळा येतो म्हणून तिकडं त्यांच्यासोबत जात नाही. वाघ बी घाला तर मत नाही. काय नाही, हा काय पण पकवतोय तुम्हाला. जंगल आहे. जंगल काय जंगल सगळीकडेच आहे. आता आपण जंगलातच आहो. अरे पण झाडी बिडी आहेत. झाडी बिडी असून काय मग? खायराची झाडं आहेत. मासून आहे खायराची झाडं तुला काय टोचतायत ती? काय तर आता आपण तिकडेच जाणार आहोत. अथर्व आपला एकदम बोललो ना कोकणचा फुसक्या डॉन म्हणजे फुसक्या डॉनच आहे. तो घाबरतो म्हणून त्यांच्यासोबत गेला नाही. तर आपला अथर्व खास तिळगुळ घेण्यासाठी गेलेला, पण त्याला तिळगुळ काय भेटला नाही. हा बघा मागे निराश चेहऱ्याने अथर्व आपला परत लोटलेला आहे. मला तिकडं ठेवून असा धावत आला मागून, पण तिळगुळ काय त्याला भेटला नाही. पक्का आला माझा. कसं वाटतंय आपल्याला पचका झाल्यानंतर? वाईट वाटतं. हां, तिलबिल भेटला नाही. तिलबिलवाली पुढे गेली. आता घरात का जाऊन चल. तिळगुळला खाते, मला ठेवून आला तिथं असा धावत पुढं. तर आता सनसेटची वेळ आहे आणि आता आपण चाललो आहे मस्जिदच्या आडव्याकडे. आणि अथर्व आपला काय बोलतोय अथर्व? काय तिळगुळ काय भेटला नाही, काकी गेल्या पुढं. हो. आता घरात जाऊन घरात पण नाही खायला भेटणार. का ताईस खायला काय? हो. डॅम्बिस आहेत म्हणजे. प्रसादी घेतील. हां, प्रसादी. मला वाटलं तूच एकटा डॅम्बिस आहेस. नाही. मग किती डॅम्बिस आहेत मग तुमच्या घरात? तिघी जणी? आणि तू तेवढा साधा काय त्यांच्यात? हो. हां, हो. हो काय? तू तर महा डॅम्बिस आहेस. त्या उलट साध्या तरी आहेत तुझ्यापेक्षा. साध्या बघायला काय साध्याच आहेत. आता आपण आलो आहे थोरल्या बांधाच्या इकडं. आणि बघितलंच तुम्ही आता, म्हणजे बोललो ना की मगाशी हा तिळगुळ घ्यायला गेलेला, तर तुतारवाडीत हळदी कुंकूसाठी गेलेला बायका. त्यांची व्हिडिओ करताना आली, कारण की काय झालं की माझा फ्रंट कॅमेरा चालू झाला चुकून आणि मी व्हिडिओ करत होतो आपला, पण नंतरला बघितलं तर काय व्हिडिओमध्ये काय झालंच नव्हतं. तर आता चाललो आपण मस्जिदच्या आडव्याकडे. अक्षादा आता येत असेल तिकडून, तर थोडी काय हेल्प झाली आपली तर ती पण करू. काय अथर्व, हो. घेशील ना 1-2 गोयले? हो. तेच त्यासाठीच आम्ही चाललो आहे. आणि आता थोड्याच वेळात आपण पोचणार आहोत तिथे. चला. तर मस्जिदच्या आडव्याकडे पोचायला आपल्याला खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे आता आम्ही काय करणार आहोत, गाण्यांच्या भेंड्या लावल्यात आणि सा रे ग म प द नि सा स आलेला आहे अथर्ववरती. तर अथर्व एक छान असा आपल्याला गोड त्याच्या स्वरात एकदम गाणं बोलून दाखवणार आहे. बोलचं ससा 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 कडक. हो. अजून बेगी जाऊ डोंगराव जाऊ ईश्वरीयत रे आपुली. वा वा वा. क्या नको एवढा नको, बस अपुल्ली ल ना. लाल दुपट्टा उड़ गया तेरे हवा के झोंके से, अथर्व को पिया ने देख लिया हाय रे धोके से. आता अथर्व स आला तुझ्यावरती परत. आता परत ससा नाही बोलू शकत, समजे. काहीतरी वेगळा काढ, असा भन्नाट एकदम काहीतरी असं काढ गाणं. मराठीतलंच पाहिजे. हां, झालं जी सैराट झालं जी. सैराट झालाय. अजून पुढं एवढाच? हो, एवढा. काय अर्धवट गाणी बोलतो अथर्व आपला नुसती. ज आला माझ्यावरती. जवरनं काय आहे? जवरनं काय आहे? जवरनं मला आता आठवत नाही गाणं. अथर्व आता जिंकायच्या ह्याच्यावरती आहे आणि जर अथर्व जिंकला तर मी हरणार आहे, पण मी ते होऊ देणार नाही.
बघूया आता. मला आठवावंच लागेल की जवरून असं काय आहे जे की आपण करू शकतो. आठवतो जवरनं काय आहे. लवकर. टिक 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 जानी दुश्मन अथर्व मेरा जानी दुश्मन. गप गप गप. टिक 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 1. ज टिक 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 2. ज टिक 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 3. जवरनं बरीच आहेत रे. टिक 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 4. जवरनं काय असू टिक शकतं. टिक टिक 5. टिक टिक. थोड्या वेळाने आपण कंटिन्यू करू कारण की आता महिला मंडळ आलेले आहेत. तर मी हे गाणं बोललो तर त्यांनी ऐकले तर ते हसणार आपल्यावरती, हे कन्फर्म. म्हणून नंतरलाच करूया आता. तर इकडून महिला मंडळ येत आहेत बघू शकता. त्यामुळे आपण गाणं थांबवलेलं आहे. आपल्याला काय म्हणायचं आहे? काय नाही. काय नाही. आता गाणं बोलणार आहेस? नाही नाही. नाही ना, मग शांत राहा. तर महिला मंडळ गेलेल्या हळदी कुंकूसाठी झालं काय? तर स्टार्ट करूया आपला परत. काय वरती आलेला? चल आपण जाऊया. तर माझ्यावरती आलेला ज. आता महिला मंडळ तर गेलेले आहेत. आता जवरनं काय मला आठवत नाही आहे. टिक टिक. तुला तरी आठवतंय काय? पण हा? आठवतंय काय? ज ना, जवरनं काय आहे? जिगरी दोस्त अथर्व मेरा जिगरी दोस्त. ए, अजून गप. काय? मग काय? टिक 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 1. जय जय बजरंग बली तोड़ दे दुश्मन की नली. जय जय बजरंग बली तोड़ दे दुश्मन की नली. ए धातुना तुना बजे डमका, लंडन हो या लंका, गुंजे रे सारो आज की रे अनुपंपा, ना डर ना ही शंका, नाचेंगे हम जोर. है जो बिछलाएगा कोई जंतर, खुलेगा बस, बस, तेरा बस. अंतर. बस. तू आजा गुरु मंतर ये ले ले रे, ल ल ल ल ल ल ल ल सेल्फी ले ले रे. गप रे. चल बेटा सेल्फी ले ले रे. आला तिच्यावरती. बोल आता. रसिकाच्या लग्नात डम डम बेडवाच्या नाचते ठुमकत. करवली नाच. लय गाणी बघतो पोरगा, लगेच आठवतात. रसिकाच्या लग्नात पण लग्नातलीच गाणी बघतो, बोलतोय नुसता पोरगा. लवकरच करून टाकू आपण. अथर्व. करवली नाच. चल. माझ्यावरती गाला तो तू 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 तारा, तू 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 तारा, तू 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 तारा, तू 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 तारा. राहिला तुझ्यावर. हां र. बोल आता. येडी बनवली. बोल बोल. दुसरा दे ना शब्द. नाही, शब्द दुसरा नाही. र सारख्यांदा काय, रसिकाच्या लग्नात सारख्यांदा नसतं, एकदाच लग्न होतं रसिकाचं. बोल पुढं. बोल बोल अथर्व, नाही तर मला द्यायला लागेल तुला काहीतरी, कारण की मी जिंकेन मग. आता टिक 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 करू काय? हां, टिक 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 करू. रा 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 रा. टन 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 टा. बोल. वा 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 वा. गिडले. टाडा टा टाडा डा टाडा टा टाडा डा टाडा टा टाडा टाडा टा टाडा टा टाडा डा टाडा टाडा टा टाडा. हम निकला ओ गड्डी लेके, टिडिन टिटिरी टिरिन. हम निकला ओ गड्डी लेके, ओ सड़क पे अकेले, एक मोड़ आया, मैं वक्त दिल छोड़ आया. एक मोड़ आया, मैं वक्त दिल छोड़ आया. कडक रे काय गाणे, म्हणजे लगेच सुचतात तुला. मग कडक. अथर्व आपला गाण्यात लय हुशार आहे, बाकीच्या गोष्टींमध्ये काय विचारू नका. आया हे आला माझ्यावरती. हे यमला पगला दिवाना. घाबरे कुठले पण काय करतात गाणी. अथर्व को किसने किससे है जाना, हमारे तू जनती है, काहीतरी आहे. ह आला तुझ्यावर. हो. ह आला. आवडलं काय? ह बोल आता, नाही तर हरणार तू. हम्पी डम. परत परत परत. कडक कडक होता. हम्पी डम्पी तारारा. सातपुते मधला गाणं बोलतोय पोरगा. हम्पी डम्पी टररर. हे लहान पोरांची गाणी आहे. चालतील गाणी. तारारा. पुढं बोल. एवढा खुश.
परत हमटी डम्पी परत तोच हम्पी डम्पी टरारार हम्पी डम्पी टरारार र चाला माझ्यावरती बोलू रवरून हे राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा चंद्रावानी मुकळती जीव झाला येडा पिसा राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा घाला तुझ्यावर आता हरणार आहेस तू पक्का हरणार आहेस घवरनं तुला येतच नसणार रास्ता माहिती आहे ना आता आम्ही आलोय आता थोड्याच वेळात आपण पोचणार आहोत तिकडे आता तो सर अथर्ववरती आलेला आहे घ आता बघूया घवरनं गाणं काय बोलतो तू घ से बोलो अंताक्षरी है गणपतीचा घ घ गण आहे हां काही येडी बनवतोस की मला माझा घ घ से बोलो अथर्व क्या बोलेगा तू डॅम्बिस हाच आहे ना रस्ता इथून आत जायचं आहे आपल्याला हा बघा हा रस्ता आहे आणि तिकडं अक्षादाची जमीन आहे आणि ते पण आत्ता निघालेच असतील बहुतेक इथंच आहे ना हो हाच आहे चला बोल बोल हां आणि अथर्व हरलेला आहे दे दे अथर्व हरलेला आहे माझ्यासोबत आणि ते होणारच होतं मला माहिती होतं कारण की अथर्वकडं जास्त गाणी नाही आहेत थोडीशीच गाणी होती जी की स्पेसिफिक वर्डवरती होती हां घ घन आज बरसे अनावर हो घन आज बरसे अनावर हो कसा वाटला अजून अजून होती चांगली घवरनं घटमटीत पिठला भाकर केली आणि खाल्ली गप्पे घटमटीत पिठला भाकर केली आणि खाल्ली अथर्वने आपल्या भाकरी नाही दिली अशी बनवायची रँडम काय पण येडी बनवायची तर आता आपण येडी बनवण्याचा खेळ संपवलेला आहे तर थोड्याच वेळात अक्षादा भेटेल आपल्याला हरलास तू आता हरलेल्यांना आम्ही परत चान्स देत नाही हरलास आता 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 जाताना आता अक्षादासोबत करू आपण नाही आपण तू हरला नसतास तर जास्तपर्यंत तूने हार क्यों माना फिर आता बोलतोय मला अजून एकदा परत बोलतोय करायला पण मी नाही करणार आता नावांच्या नको गाण्यांच्यात मजा येते नको नाही नाही तर आता आलो आहे आपण पोचलो आहे आता तिकडे बघू शकता तर आता इथेच जमीन आहे अक्षादाची तर तिथं आलो आहे आणि आता जाणार आणि अक्षादा काय करतोय ते बघणार तिथं आणि तुम्हाला पण काय जर असा इंटरेस्टिंग काय पक्षविक्ष दिसला दाखवायचा प्रयत्न करू आम्ही अथर्व पण आपल्याला दाखवायचा काय ना काहीतरी प्रयत्न करेल इथनं ना इकडनं इथून जातो अरे इथनंच वाट होती मागच्या वेळेला आम्ही इकडूनच आलेलो हा अथर्व आता नदीतनं नेतो आपल्याला बघा कसा इकडून नेतोय नदीतून मागच्या वेळेला आलो तो जरा त्या साईडून गेलेलो तिथून थोडी ती विहीर आहे तिथं आता काठे टाकलेले आहेत तर तिकडून गेलेलो पण आता नदीतून यांनी वाट केली ना मला वाटते कारण की आता तिकडे जागा नाही त्यामुळेच केली नसणार आहे कदाचित आणि इकडे जास्तीत जास्त खैराची झाडं आहेत तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो बघू शकता अथर्व आपला पुढे गेला आहे आणि इकडं खैराची झाडं जास्त आहेत खैराच्या झाडापासून काय म्हणतो माहिती आहे काय बनतो नशीब आपल्या अथर्वला काहीतरी माहिती आहे खैराची झाडं तोडताना बघितले मी तुला बघितले खैरांच्या झाडांना हात पण नाही लावत मी का रे तर आता आलो आहे आपण तर फायनली आता आपण आलेलो आहोत अक्षादाच्या जमिनीच्या इथे अक्षादाची जमीन तुम्हाला का दाखवायची आहे ते कारण आहे त्याच्या मागे तो तुम्हाला सांगतो अक्षादा वगैरे तिकडे वरती काम करतात त्या साईडला वरती दिसत असेल तर समजेल तुम्हाला नसेल दिसत तर राहू द्या पण ही जागा आता तुम्हाला दाखवून ठेवले आपण पण आता तुम्ही काय करा की आता काजू येतील बरेच आता अक्षादाचे काजू येणारच आहेत बरेच तर या तुम्ही असे म्हणजे दुपारचा वगैरे या ज्यावेळेला कारण की इकडे जास्त कोण नसतं आणि न्या लुटून न्या सगळे आम्ही कॅमेरा लावून ठेवले कुठं कांबोरी कुठं लावून ठेवलेस
कांबूर लावून ठेवलेत. कुठं कॉमर लावून ठेवलंयस. इकडं बघू शकता अक्षयदा आपलं काम करतोय, पण अक्षयदा असे सहजासहजी बिया जाऊन देत नाही कोणाच्या, म्हणजे स्वतःच्या. त्यामुळं जरा दखल घेऊन या आलात तर. नाही तर तुमची वाट लावेल तो. असा साधा नाही आहे तो, म्हणजे वाट लावायची झाली तर बेकार वाट लावतो. काय अथर्व? ओ शेट, इकडं जरा जपून यायला लागल, खुलं असतं इकडं. चिंच कुठं आहे चिंच? कडे का आता आल्या आल्या आपल्याला काहीतरी खायला भेटतंय. तर अथर्व चिंच, ही चिंच नाही आहे, ही नको, हे नको कुवाळू. मारीन तुला, मारीन. फेकते हातात काय आहे तरी काय. खावच लागते त्याची. ती चिंच थोडी नाही. मला वाटलं असली चिंच आहे का इथं. ते बोर होती ना. तर अक्षदाची साफसफाई करून झाले आणि अथर्व आपला. आणू काय चिंच? नको चिंच, तुला देतो चिंच. ती दुकानात विकायला. रात्रभर झोपणार नाहीस. काय ती फवारणीला चांगली असतात, औषधी असतात. मग याला देस रे, नको देस हातात टेक्याच्या. फवारणीला. अक्षदा चाललाय आपला पुढे. जरा बोरिंगचा शोध घेतोय आपण आणि अथर्व मागून आहे. अथर्व नुसता कडसडत येतोय. मी पाणीचा शोध घेतोय. तर आता चाललो आपण जरा बोरिंगचा शोध घेतोय. जर बोर भेटली इथं तर तुम्हाला दाखवायला भेटतील आणि आम्ही खाऊ ते बोर. कारण की बोरं इथं सध्या जास्त आम्हाला कुठं भेटत नाहीत जवळ. आता इकडं चाललो आहे. जर रस्ता बेताचा आहे. अक्षदा आपला ऑलरेडी पुढे गेला आहे आणि इथं करवंदीची काठी पण आहे. कोलिष्ट असतातच इथं. कोळिष्ट म्हणजे जंगलातलं घर. अथर्व अडकलेला आहे. बारा झाला अडकला तो. तसा पण काय का. अरे हो, इथं झालेलं अक्षदा आपण ना. त्यावेळेला दादा वगैरे आलेलो बा आपण. तरी ह्याच ठिकाणी आलेलो. तिकडं मागा अक्षदा गेला ऑलरेडी. तर ह्याच ठिकाणी म्हणजे खूप वर्ष झाली त्याला. लहान होतो आम्ही. बोरं आणण्यासाठी बरेच जण पोरं आम्ही जमलेलो आणि ह्याच ठिकाणी आलेलो. इथं बोरीचं झाड आहे बघा. इथं आहे, तुम्हाला आता दाखवतो. हो, हे भांबरूड नाही आहे येड्या. हे नाही भांबरूड. हे काय उपयोगाचं नाही. तर बघू शकता इथं बोरीचं झाड आहे, पण बोरीवरती बोरं कुठं दिसतच नाही आहेत. तिकडं पुढे एक झाड आहे, तिकडं पण जाऊन दाखवूया आपण आता. भांबरूड हा नाही रे, जाडा असतो जरा. तर अथर्व डॅम्बिस आपला पुढे गेलेला आहे. अथर्व डॅम्बिस भांबरूड कशालाही बोलतो. अथर्व काय रे. बघूया आता. इथं पण एक आहे बोर. त्या बोरीवरती नव्हते ना. नाही, जास्त नव्हते बोरं. ह्याच्यावरती पण वाटत नाहीच आहे, काय दिसतच नाही. तर इथं बोरीचं झाड आहे, पण बोरीवरती बोरं जास्त काही दिसत नाही. बारीक बारीक बोलतो अक्षदा आहेत ना. पण साईडला बघ काय आहे. जागा नको काय. मग तेच सगळा बघा जंगल झालं आहे सध्या. कोण येत नाही रानात, त्यामुळे या असं झालं आहे. इकडं पण बघू शकता बऱ्यापैकी जंगल आहे, पण यायला वाट तरी होती. पण इकडून तर कायच नाही. काय नाही, ॲटलिस्ट बोरांची झाडं तरी तुम्हाला दाखवली. बाकी बोरांची झाडं किती 2च आहेत इकडं आणि एक त्या साईडला तिकडं आहे, तो 3 आहेत टोटल. तर तेवढा तरी तुम्हाला दाखवायला भेटला. बोरी तरी नव्हती बोरीवरती. एका हे शेवटची बोर होती, तिच्यावरती बारीक बारीक बोरं होती. तर आता आपण जाता व्हिडिओ करू. आता काय जास्त व्हिडिओ नाही करणार. तर भेटू आता पुढे. तर मंडळी, अक्षदाच्या जमिनीच्या इथं आपण जाऊन आलो. आजूबाजूचा निसर्ग बघितला आणि अथर्वने आपल्या भेंड्या पण बघितला. तर आजची व्हिडिओ हा छोटासा मोठासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.